नमस्कार. आज 30 मार्च 2023 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी पहा. धर्माचे राजकारण देशोक्तीचे मूळ. सर्वोच्च न्यायालयाचे परखड मत. जनतेने कटाक्षाने दूर राहण्याचा खंडपीठाचा सल्ला. झालेलं काय पहा. सुप्रीम कोर्टामध्ये सध्याला हेट स्पीच बाबत वगैरे याचिका दाखल झालेली होती. ओके, ही सर्वांनाच माहिती आहे. मग त्याविरोधात पहा सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट्सला वगैरे सुप्रीम कोर्टाने निर्देश वगैरे दिलेले होते. परंतु सध्याला प्रॉब्लेम काय आहे पहा, तर हेट स्पीच बाबत आपल्याकडे डेफिनेशन नाही आहे किंवा तशा पद्धतीने कायदा वगैरे काहीच नाही आहे. हां, ब्रिटिशांच्या कायद्यामध्ये वगैरे तशा पद्धतीने हेट स्पीच नमूद केलेलं आहे, परंतु हेट स्पीच म्हणजे काय वगैरे हे आपल्याला त्याची डेफिनेशन वगैरे अद्याप करता आलेली नाही आहे. ओके, मग यासाठी पहा सुप्रीम कोर्टाने जेव्हा स्टेट गव्हर्नमेंट त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे यांना विचारलं तेव्हा त्यांच्याकडे काहीच तशा पद्धतीने उपलब्ध नाही आहे. ओके, त्यामुळे पहा कायद्यामधील पळवाटा वगैरे ते सोडून म्हणजे राजकारणी व्यक्ती वगैरे जे आहेत ते अगदीच सुटून वगैरे जातात, हे सुप्रीम कोर्टाला देखील मान्य आहे. व सुप्रीम कोर्टाने आणखीन एक पाहिलं पहा, तर आगामी काळामध्ये जे राजकारण वगैरे आहे त्यामध्ये धर्माचा जास्त हस्तक्षेप वगैरे होत आहे. ओके, मग पहा धर्माचा हस्तक्षेप तर राजकारणामध्ये सध्याला वाढलेला आहे व याच्याच पलीकडे गेल्यानंतर पहा सेंट्रल गव्हर्नमेंट असू द्या किंवा स्टेट गव्हर्नमेंट असू द्या यांच्याकडे हेट स्पीच बाबत काहीही डेफिनेशन नाही आहे. मग आता हेट स्पीचला रोखायचं कसं किंवा याच्यावर आवर वगैरे कसा घालायचा, तर हे सर्व जबाबदारी कोणाची आहे, तर सुप्रीम कोर्टाची तर आहेच आहे किंवा जे गव्हर्नमेंट एजन्सी त्यांची आहे, परंतु सर्वात जास्त महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती पब्लिकची आहे. ओके, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने काल म्हटलं की जास्त करून म्हणजे जे हेट स्पीच वगैरे समाजामध्ये पसरवण्याचं काम राजकारण जरी होत असेल तरी आपल्याला बंधुभावनेने वगैरे राहण्याचं काम पब्लिकला वगैरे करायचं आहे. त्यामुळे आपल्यावर जबाबदारी जास्तरित्या वगैरे सुप्रीम कोर्टाने देखील ती टाकलेली आहे. कारण पहा सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट तशा पद्धतीने अद्याप देखील कायदा नाही आहे, म्हणजे ते कायदा करतील का अद्याप तरी करणार नाहीत. ओके, कारण पहा राजकारणी व्यक्ती आहेत व त्यांना जिथं फायदा दिसतो ते तिथं तशा पद्धतीने लूपहोल वगैरे ठेवतात. ओके, त्यामुळे ही आता आपली जबाबदारी आहे की हेट स्पीच वगैरे समाजामध्ये वगैरे पसरू द्यायचं नाही किंवा जरी पसरत असेल तरी त्याकडे दुर्लक्ष वगैरे करा, असंच सुप्रीम कोर्टाने देखील त्याला म्हणजे पब्लिकला वगैरे सल्ला दिलेला आहे. त्यासोबतच काल सुप्रीम कोर्टाने अगदीच तुषार मेहता वगैरे यांना अगदीच खूप डांटलं वगैरे काल, म्हणजे त्यांची कशा पद्धतीने त्यांनी हे केलेले आहे ते पाहून घेऊयात आपण आता. तर पहा, आम्ही अवमान याचिकेवर सुनावणी करत आहोत कारण राज्य सरकारे वेळेवर कार्यवाही करत नाहीत. राज्य सरकारे निष्क्रिय शक्तीहीन झाली आहेत. सरकारे काहीच करणार नसतील तर ती हवीत कशाला. पहा डायरेक्टली त्यांनी सवाल केला. जर पहा आता सध्याला काय आहे, हेट स्पीच बाबत वगैरे कायदा नाही आहे, बरोबर. हेट स्पीचचा कायदा नसेल तर मग सरकार तिथं काय करत आहे काय. ओके, म्हणजे आता सरकार हेट स्पीच एखाद्या व्यक्तीने काय केलं, आता त्यांनी भरपूर उदाहरण वगैरे दिलेली आहे. तिथं महाराष्ट्राचं पण आहे, केरळचं पण आहे, सगळीच उदाहरणं वगैरे इथं आहेत. त्यानंतर दिल्लीमधील आहे, त्यानंतर पहा तेलंगणामधील जे मिनिस्टर वगैरे महाराष्ट्रातील म्हणजे शिवजयंतीला वगैरे त्यांनी काय म्हटलेलं होतं ते वक्तव्य वगैरे टी राजा आय थिंक पहा त्याविरुद्ध जे हेट स्पीच वगैरे त्यांनी म्हटले त्याला अद्याप काहीच तिथं ॲक्शन वगैरे स्टेट गव्हर्नमेंटकडून काहीच करण्यात आली नाही आहे. ओके, मग पहा आपल्याला फंडामेंटल राईट्समध्ये वगैरे काय सांगतं, तर जे प्रोटेक्टर वगैरे आहे ते आपल्याला काय करतं, तर स्टेट गव्हर्नमेंट काय करतं ते तुमचे फंडामेंटल राईट वगैरे प्रोटेक्ट करण्यासाठी सध्याला तिथं स्थापित आहे. मग पहा स्टेट गव्हर्नमेंट असू द्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट जे काही आहे त्यांनी जर प्रोटेक्शनच देत नसतील किंवा हेट स्पीच थांबवूच शकत नसतील तर राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची गरजच काय, अशा परखड शब्दामध्ये वगैरे त्यांनी तुषार मेहता यांना वगैरे त्यांनी विचारलं. मग तुषार मेहता यांनी म्हटलं की केंद्र सरकार तशा पद्धतीने स्टेबल आहे. मग तेव्हा अगदीच त्यावरती पण सुप्रीम कोर्टाने तुषार मेहताला पण खूप फटकार वगैरे त्यांनी काल तिथे लावलेली आहे. ओके, मग आणखी जर दुसऱ्या पेजवर वगैरे त्यांनी काय काय म्हटलं ते दिलेलं आहे, परंतु तेवढं डिटेल वगैरे जाण्याची गरज नाही. परंतु हेट स्पीच रोखणं वगैरे हे कर्तव्य आपलं आहे हे मी तुम्हाला समजून सांगण्याचा वगैरे प्रयत्न करत होतो. त्यानंतर पहा पुढे चला. देशाचा खरा विकास हवा असेल तर व महासत्ता बनायचं असेल तर कायद्याचा आदर केला पाहिजे, अशा शब्दांत न्यायालयाने कानूनउल्लंघने देखील केली. आता पहा आपल्याकडे सध्याला काय आहे, रूल ऑफ लॉ आहे, बरोबर. मग पहा रूल ऑफ लॉ, मग रूल ऑफ लॉचं आपल्याला काय तिथं पालन करणं वगैरे अगदी गरजेचं आहे. म्हणजे आपण काय म्हणतो 2047 पण आपलं 2047ला आपण महासत्ता वगैरे बनणार आहोत. ठीक आहे, तुमचं ॲस्पिरेशन आहे, ती चांगली गोष्ट आहे. प्रत्येक सरकारचं तशा पद्धतीने ॲस्पिरेशन असतं व ते असावं देखील लागतं. ओके, मग ते ॲस्पिरेशन जर असेल तर तुम्ही कायद्याचंच पालन वगैरे जर करत नसाल तर ते अगदी चुकीचं आहे. ओके, म्हणजे एक पाथ डिफाईन वगैरे केलेला आहे आपल्या संविधानाने, त्या पाथवरच चालायचं आहे आपल्याला. मग पहा ते पाथला वगैरे आपण अगदीच फॉलो वगैरे करणं गरजेचं आहे व ते जर
पाहत आपण जर फॉलो करत नसो तर आपली जी महासत्ता वगैरे बनण्याचा जे प्रयत्न वगैरे आहे ते काहीच कामाचं नाही आहे. आता पहा, समाजामध्ये जर रूल ऑफ लॉ ढासळला, ओके, आता समाजामध्ये जर रूल ऑफ लॉ ढासळला तर काय होईल पहा, जे गरीब असतील ते गरीबच होऊन जातील व आपला देश काय होईल, 5 ट्रिलियन इकॉनॉमी अगदी सहज बनेल. कारण पहा, अशा पद्धतीने अदानी यांनी काय झाली, त्यांची म्हणजे संपत्ती वगैरे वाढ झाली, त्याबद्दल आपल्याला हे करायचं नाही आहे. परंतु अदानी, टाटा वगैरे जे आहेत, आता टाटाने पण काय केलं, एअर इंडिया वगैरे त्यांनी अगदीच खरेदी वगैरे करत आहेत. यामुळे काय इकॉनॉमीला तर चालना नक्कीच मिळेल, परंतु गरिबांमध्ये याला काही फायदा आहे का? आता पहा, टाटाच्या एअरलाईनमध्ये तुम्हाला काही नोकरी मिळणार आहे का? कारण तुमचं एज्युकेशन नाही आहे त्या पद्धतीने, त्यामुळे तुम्हाला तर तिथं मिळणारच नाही नोकरी. मग ते काय करतील, इम्पोर्ट करतील. म्हणजे व्यवसाय जे आहेत, ज्या पद्धतीने पहा, सर्व्हिसेस सेक्टर आपण दुसऱ्यांना वगैरे देतोच ना, आपलं पण ड्रेन वगैरे झालेलंच आहे ना, अगदी त्याच पद्धतीने दुसरी वगैरे भारतामध्ये येतीलच, कारण टाटाची एअरलाईन्समध्ये वगैरे गरजेचं आहे आता सध्याला. मग अशा पद्धतीने निकड वगैरे तिथं होईल. मग इथं काय होईल, रूल ऑफ लॉ वगैरे ढासळण्यात अगदीच मदत होईल. कारण प्रॉब्लेम काय आहे, रूल ऑफ लॉमध्ये आपला DPSP मध्ये देण्यात आलेला आहे की संपत्ती एकटवली वगैरे जाऊ नये, असं त्यांनी प्रयत्न वगैरे करायला हवे होते, बरोबर. DPSP मध्ये तसं दिलेलं आहे. परंतु आपला रूल ऑफ लॉ तशा पद्धतीने जरी सांगत असला तरी आपण काय केलं, टाटांच्या हातातच जर संपत्ती पूर्ण विल्हेवाट म्हणजे त्यांच्याच हातात संपत्ती जर दिली व गरिबांना त्यामधून काहीच जर मिळणार वगैरे नसेल तरी तर काय होईल, रूल ऑफ लॉ अगदीच ढासळेल. रूल ऑफ लॉ ढासळला म्हणजे आपण जरी महासत्ता झालो, टाटांनी एवढ्या विमान खरेदी वगैरे केल्या व पहा, आता विमान खरेदी केल्या परंतु त्यामध्ये बसण्यासाठी गरिबांना म्हणजे गरिबांकडे संपत्तीच नाही किंवा तशा पद्धतीने तिकिटांची व्यवस्थाच नाही, तर ते तेवढी महासत्ता बनवून देखील प्रयत्न म्हणजे ते फायद्याचं काय आहे? कारण गरीब तर आपले आणखी अगदीच सायकलवरच प्रवास करत आहेत. हा मोठा तिथं प्रॉब्लेम वगैरे तयार होतो. हेच आपलं भारतीय संविधानाचे जे फ्रेमर्स वगैरे होते त्यांनी ते विजन पाहिलेलं होतं की सर्वांना समान वगैरे करायचं, परंतु आज ते समाजात होत आहे का, तर ते बिलकुल नाही आहे. मग हाच प्रॉब्लेम आहे. मग सुप्रीम कोर्टाकडे जेव्हा ही केस गेलेली आहे पहा, सुप्रीम कोर्टाने हेच विजन वगैरे परत एकदा जे केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, या दोघांना पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आणखीन एक गोष्ट त्यांनी म्हटली पहा, जेव्हा आपल्याकडे जवाहरलाल नेहरू असू द्या किंवा जे अटल बिहारी वाजपेयी वगैरे असू द्या पंतप्रधान, यांचे स्पीच वगैरे ऐकण्यासाठी दुरून दुरून लोक वगैरे यायचे. ओके, तेव्हाच्या काळात TV वगैरे नव्हते. ओके, म्हणजे त्या पद्धतीने TV जरी असतील तरी त्या पद्धतीने म्हणजे सगळीकडे पब्लिकलिता वगैरे ते झालेले नव्हते, बरोबर. म्हणजे काही जणांच्याच घरी वगैरे TV होते. मग ते पहा, ते म्हणजे त्यांचे स्पीच वगैरे ऐकण्यासाठी अगदीच आपला देश वगैरे एकटवायचा, ओके, किंवा एकत्र वगैरे यायचा. मग तशा पद्धतीचे जे स्पीच वगैरे होते ते आज सध्याला दिसत आहेत का, तर बिलकुल नाही. आपल्या स्पीचची मर्यादा किंवा आपल्या स्पीचची जी वगैरे ही होती, जे काय म्हणतो आपण क्वालिटी वगैरे होती, ती खूप तळात वगैरे गेलेली आहे. कारण पहा, आता आपल्याला भीड इकट्ठा करायची आहे. भीड इकट्ठा करण्यासाठी आपण काय करत आहोत, मग धर्माचा सहाय्य घेत आहोत. व तुम्हाला सर्वांना माहिती आहे, धर्म ही अशी गोष्ट आहे, जर तुम्ही त्याबद्दल काही जरी म्हटलात तरी अगदीच संपूर्ण भीड वगैरे किंवा ते रिलिजन वगैरे जे काही आहे, संप्रदाय वगैरे, ते एकत्र वगैरे होण्याचं काम तिथं करतं. अगदी याचं उदाहरण मी याच्यापूर्वीही बोललेलं असेल पहा, हेट स्पीच बाबत वगैरे. तर अगदीच 1936 दरम्यान जेव्हा इलेक्शन वगैरे झाले होते तेव्हा मुस्लिम लीगला एकही जागा किंवा काँग्रेसच्या कंपॅरेटिव्हमध्ये एक म्हणजे त्या पद्धतीने त्यांना जागा वगैरे मिळाल्या नव्हत्या. एक तरी सीट नक्कीच मिळाली असेल, परंतु काँग्रेसच्या कंपॅरेटिव्हली त्यांना जागा जास्त मिळाल्या नव्हत्या. तरी देखील पहा, फक्त 4 वर्षात त्यांनी काय केले होते, तर 1940 येता त्यांनी पूर्ण मोबिलाइज वगैरे करून ठेवलं व मुस्लिम नेशन कंट्री वगैरे आम्हाला हवा आहे अशा पद्धतीने त्यांनी भावना वगैरे उफाळून आणली. तर हे सर्वांना आपला भारतीय इतिहासामधून आपण काहीतरी घेणं वगैरे गरजेचं आहे. ओके, इतिहास आपल्याला तेच सांगतो की धर्माचं राजकारण वगैरे जेव्हा काही झालेलं आहे तेव्हा अगदीच चुकीचं वगैरे म्हणजे तिथं काहीतरी प्रॉब्लेम वगैरे देशाला क्रिएट झालेला, तेच आपल्याला इथं सांगता येतं. मग ह्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने पण हे दिलेलं आहे. त्यानंतर आणखीन काही गोष्टी वगैरे त्यांनी म्हटलेले ते पहा, ज्या क्षणी राजकारण आणि धर्म परस्परांपासून विलग होतील, राजकारण धर्माचा वापर करणे थांबेल, तेव्हाच विद्वेषयुक्त चिथावणीखोर भाषणे थांबतील, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी व्यक्त केलेले आहे. यासोबतच पहा, आपण जे चायनाला रोज क्रिटिसाइज वगैरे करतो, परंतु चायनाकडून आपल्याला काही शिकणं वगैरे गरजेचं आहे. ते काय आहे पहा, तर 1949 मध्ये चायनाचा जेव्हा उगम वगैरे झाला तेव्हा 1949 मध्ये जेव्हा त्यांचे जे अध्यक्ष वगैरे होते त्यांनी काय म्हटलं की चायनामध्ये आजपासून एकही धर्म वगैरे काय असेल तर इथे म्हणजे धर्म जो असेल तो तुमचा वैयक्तिक मुद्दा वगैरे असेल, त्याला धर्माला तुम्ही रस्त्यावर वगैरे आणू नका, तसं चायनामध्ये वगैरे तिथं पहिल्यांदाच 1949 मध्येच बजावण्यात आलेलं होतं. त्यामुळे पहा, आज जरी बौद्ध धर्म वगैरे तिथे असला तरी ते रस्त्यावर वगैरे येऊन प्रदर्शन वगैरे कधीच करत नाहीत. ओके, चायनामध्ये हे प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्यांनी
फ्रेम पॉलिसी वगैरे त्यांनी तशा पद्धतीनेच फ्रेम त्यांनी चायनाने वगैरे केली. त्यामुळे पहा आज चायना डेव्हलप्ड कंट्रीच्या यादीमध्ये वगैरे होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत आहे किंवा अगदी USA वगैरे टक्कर देण्याच्या प्रयत्नात वगैरे तो आहे व आपण त्यांना क्रिटिसाइज करतो. पहा आपल्याला सर्वांकडून काही ना काही शिकता येतं. ओके, मग ते कुणा आपला शत्रू जरी असेल तरी शिकता यायचं. म्हणजे आता पहा डिप्लोमॅटिक कंडिशनवर वगैरे आपण चायनाला शत्रू मानतो का? तर बिलकुल शत्रू मानत नाही. आज देखील पहा आपल्याकडे जे काही बहुतांश गोष्टी वगैरे येतात ते चायनामधूनच इम्पोर्ट वगैरे होतात, हे सर्वांना माहिती असेल. मग पहा जे चायनामधून वगैरे इम्पोर्ट करतो मग तिथं तर आपण शत्रू वगैरे मानत नाही. मग अगदी त्यांची आयडिओलॉजी आपण घेण्यात काय गैर आहे? किंवा आपण पण ती आयडिओलॉजी वगैरे एक्सेप्ट करू शकत असतो, परंतु ती केलं नाही. ते एक दुर्दैव आहे आपल्या पॉलिसी मेकर्स वगैरे. तशा पद्धतीने त्यांनी ते करता आलं नाही. हे एक चुकीचं जरी असलं तरी तुम्हाला व आपल्याला म्हणजे एकत्र वगैरे येण्याचा आज गरज आहे. कारण पहा हेट स्पीच जे आहे त्याला अगदीच त्याबद्दल जे गव्हर्नमेंट आहेत ते तर अगदीच तशा पद्धतीने पॉलिसी वगैरे फ्रेम करणार नाहीत, परंतु आपला हेट स्पीचकडे वगैरे थोडंसं दुर्लक्ष वगैरे करणं आज गरजेचं आहे, हेच आपण इथं म्हणू शकतो. ओके, कारण पहा जे आपला देशाचा जर विकास करायचा असेल तर धर्माला थोडंसं बाजूला ठेवून सर्वांना एकत्र वगैरे येणं हे गरजेचं आहे. हेच सुप्रीम कोर्टाने वगैरे काल म्हटलेलं आहे तिथे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. पहा 10 मे रोजी मतदान व 13 मेला निकाल कशाचा आहे? तर हा कर्नाटक विधानसभेचं जे इलेक्शन आहे ते बिगुल त्यासंबंधीचं वाजलेलं आहे. तर कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. 10 मे रोजी मतदान व 13 मेला निकाल आहे. त्यानंतर पुढे चला, इथून अन्य न्यूज गरजेचे नाही. पहा त्यानंतर डायरेक्टली आपण पुढे आल्यानंतर पहा इथे एक न्यूज आहे की हीच आहे न्यूज. आता पहा इथे तुषार मेहताला वगैरे यांनी कशा पद्धतीने वगैरे खडसावलं ते दिलेलं आहे की त्यावर न्यायालयात नाटक करू नका असे खंडपीठाने मेहता यांना सुनावले देखील आहे. म्हणजे अगदीच ते थोडंसं चुकीचं वगैरे त्यांनी वागलं हे आहे. त्यानंतर पुढे चला, इथून अन्य न्यूज गरजेची नव्हती. त्यानंतर आहे जो बायडन यांचा सल्ला नेतान्याहू यांना अमान्य. पहा झालेलं काय, इस्रायलमध्ये जे नेतान्याहू आहेत यांना अगदीच भीती आहे. म्हणजे अगदी त्यांच्यावर पण केस वगैरे चालू आहेत. मग त्यांनी काय केले तर जे सुप्रीम कोर्ट वगैरे असेल त्या सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचं एक जज वगैरे अपॉइंट करायचं असं त्यांनी म्हटले. ज्या पद्धतीने भारतामध्ये सध्याला लॉ मिनिस्टर वगैरे चर्चा करत आहेत अगदी त्याच बेसिसचं तिथं पण त्याच बेसिसचं निर्णय वगैरे तिथं झालेला होता हे आपण तिथं बेसिकली सांगू शकतो. मग पहा सुप्रीम कोर्टामध्ये सरकारी जजेस वगैरे असतील असं जेव्हा समजलं तेव्हा लगेच तिथील जी जनता आहे त्यांनी निदर्शने वगैरे चालू केली. ओके, मग त्या बदल्यामध्ये म्हणजे त्यावर वगैरे जे USA वगैरे आहे त्यांनी थोडासा सल्ला वगैरे दिलेला आहे, परंतु ते त्यांना मान्य नाही. आता बेसिकली जर पाहिलं तर जे सुप्रीम कोर्टामध्ये जजेस वगैरे त्यांची नियुक्ती वगैरे सरकार करणार होतं ते त्यांनी माघार वगैरे घेतलेला आहे नेतान्याहू यांनी. ओके, कारण तेथील जनतेने वगैरे तशा पद्धतीने विरोध दर्शवला. परंतु आपल्याकडे लॉ मिनिस्टर वगैरे डायरेक्टली शब्द वगैरे बोलून जातात, परंतु पाहूयात आता सुप्रीम कोर्टामध्ये त्याची पण याचिका वगैरे जाईल. ठीक आहे, त्यानंतर पुढे या अत्यावश्यक औषधांची 1 एप्रिलपासून दरवाढ होणार आहे. तर 384 औषधांच्या किमतीत 11% अधिक वाढ होण्याची वगैरे शक्यता आपल्याला दिसून येते. म्हणजे जे औषधं वगैरे आहेत आता ते आणखी महाग वगैरे होणार आहेत हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे चला, त्यानंतर पहा गुन्हे दाखल करण्यात महाराष्ट्र देशात 4था आहे. गृह मंत्रालयाचा अहवाल तर तमिळनाडू राज्यात आघाडीवर वगैरे आहे. ओके, आता गृह मंत्रालयाने गंभीर दखल वगैरे घ्यावी. आता हे सर्व आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर पहा मुंबईत रोज 174 गुन्ह्यांची नोंद. आता ज्या पद्धतीने आपण म्हणतो की कूल कल्चर वगैरे आपला असेप्ट वगैरे करायचं आहे तर कूल कल्चरचं वगैरे एक निगेटिव्ह इम्पॅक्ट वगैरे आपल्याला इथं सांगता येतं की मुंबईमध्ये रोज 174 गुन्ह्यांची वगैरे नोंद आपल्याला बेसिकली पाहायला येते. ओके, त्यामुळे जे लोकल गव्हर्नमेंट वगैरे आहे त्यांना जास्त प्रयत्न वगैरे करणं अगदी गरजेचं आहे असं तिथं आपण म्हणू शकतो. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे साध्य. आता सर्वांना माहिती आहे आता हे जे दिलेलं आहे ते विधानसभेचं दिलेलं आहे. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे व पहा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी 234 कोटीचा खर्च वगैरे करण्यात आलेला आहे. म्हणजे ही बाब तुम्हाला ऐकून तुम्ही पण थक्क राहाल व हे पैसा कोणाचा आहे तर हे टॅक्सपेयरचा पैसा आहे. ओके, टॅक्सपेयर म्हणजे तुम्ही आणि आम्ही दोघं सर्वजणच आलो. आता पहा तुम्ही जरी इन्कम टॅक्स डायरेक्टली भरत नसाल तरी तुम्ही जे बिस्किट पुडा वगैरे जे खरेदी करणार आहात त्यावरती काय लागेल, GST लागेल. आता पहा आपलं जे विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वगैरे जे चाललं ते 18 दिवस वगैरे चाललेलं आहे. मग त्यासाठी इथं आकडेवारी दिलेली आहे की अधिवेशनासाठी रोज सरासरी 13 कोटी रुपयाचा खर्च होत होता. 18 दिवस चाललेल्या अधिवेशनाचा खर्च सुमारे 234 कोटीच्या घरात वगैरे गेलेला आहे. पहा 234 कोटी 34 कोटी रुपये खर्च, त्यानंतर 18 दिवसचं अधिवेशन व या 18 दिवसाच्या अधिवेशनामध्ये किती प्रश्न वगैरे विचारण्यात आली व किती त्याचं साफल्य वगैरे जर झालं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर इथं दिलेली आहे आकडेवारी वगैरे.
तर हे जरी पाहिलं आपण तर फक्त आपला पैसा वगैरे वेस्ट होत आहे. 234 कोटी आपला पैसा खर्च झाला व त्यातून प्रश्नावली प्रश्न वगैरे किती जणांनी विचारली वगैरे. आता इथं दिलेलं आहे पहा, म्हणजे सर्व जिल्ह्यानुसार वगैरे तिथे किती प्रश्न वगैरे विचारण्यात आली इथं दिलेलं आहे. त्यापैकी पहा, सर्वाधिक प्रश्न 60 प्रश्न मुंबईतून, त्यानंतर अगदीच ठाणेमध्ये त्यानंतर नाशिक 33, त्यानंतर ठाणे आणि पुणे प्रत्येकी 31 एवढे प्रश्न वगैरे विचारण्यात आली. म्हणजे प्रश्न वगैरे कमी वगैरे इथं विचारण्यात आली. हा एक इथं मोठा प्रॉब्लेम वगैरे. म्हणजे आपण अधिवेशन वगैरे कशासाठी करतो तर सामाजिक समस्या वगैरे आपला म्हणजे आपलं जे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपली जी कॉन्स्टिट्युएन्सी वगैरे आहे, या कॉन्स्टिट्युएन्सीमधील जे लीडर वगैरे येतं तिथील समस्या वगैरे मांडण्यासाठी हे आपलं काय म्हणतात, जे आपले प्रतिनिधी आहेत ते प्रश्न वगैरे विचारण्यासाठी आपलं बेसिकली अधिवेशन वगैरे भरतं. किंवा जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे तर आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये काही बजेटमधून वगैरे काही नफा वगैरे घेता येईल का, किंवा आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीला काही मदत वगैरे देता येईल का, हे प्रयत्न करण्यासाठी अधिवेशन वगैरे भरला जातो. परंतु 234 कोटी रुपये खर्च करून देखील आपल्याकडे काय तेवढंसं प्रोडक्टिव्हिटी वगैरे आपल्याला जपता आली नाही. व पहा, हे कशाचं आहे, फक्त हे महाराष्ट्राचं सांगितलं मी आकडा. आता तुम्ही जर विचार केला आपल्या संसदेचा म्हणजे लोकसभेचा जर विचार केला तर हे आकडा अगदीच भयावह स्थिती तिथे असेल. कारण पहा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे 13 मार्चला आपलं काय झालेलं आहे तर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सेशन 2 चालू झालेलं होतं. मग पहा, त्या सेशन 2 मध्ये अगदीच जर खऱ्या अर्थाने जर सांगितलं तिथं तर एकही दिवस फुल लेंथमध्ये वगैरे आपलं काय सेशन वगैरे चाललं नसेलच. कारण तुम्हाला माहिती आहे राहुल गांधीची माफी, त्यानंतर अदानी प्रकरण, याच गोष्टींवर वगैरे विरोधक आणि सत्ताधारी दोघं पण भांडण करून घेत होते व त्यामध्ये त्यांच्यावर खर्च तर अगदीच करावाच लागतो. ओके, त्यांच्या येण्या जाण्याचा खर्च, त्यानंतर त्यांना आल्यानंतरचा भत्ता, हे सर्व गोष्टी वगैरे खासदारांना तिथं देण्यात यावंच लागतात. म्हणजे महाराष्ट्राचा फक्त 18 दिवसासाठी 234 कोटी रुपये खर्च होतो. तर लोकसभेचा तुम्ही विचार करा, लोकसभेमध्ये तर अगदीच जास्त तिथं खासदार आहेत. ओके, जास्त खासदार आहेतच आहेत. यासोबतच जर तुम्ही पाहिलं तर तिथे त्यांचे भत्ते वगैरे जास्त असतात. ओके, या सर्व गोष्टींचा जर तुम्ही विचार जर केला ना तर अगदीच ही स्थिती वगैरे भयावह तिथं आपल्याला दिसते व त्याच्या विरोधाभास आपल्याला असं दिसेल की तुम्ही जे GST वगैरे भरत आहात त्याचं इम्पॅक्ट वगैरे किंवा त्याच्यावर कुणाचं वगैरे तिथं फायदा वगैरे जास्त कुणाला होतो ते आपलं इथं बेसिकली सांगता येतं. व त्यानंतर पहा, आता आणखीन एक संकल्पना वगैरे आपण इथं म्हणूयात. आता पहा, यांनी किती 234 कोटी रुपये खर्च फक्त 18 दिवसासाठी केले, हे तुम्हाला माहिती आहे. ओके, हे तुम्हाला मान्य पण आहे. मग पहा, 18 दिवसासाठी यांनी 234 कोटी रुपये खर्च केले व तुम्हाला जर शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी वगैरे 6,000 रुपये म्हणजे 3 महिन्याला एकदा जर वार्षिकीच म्हणता येईल तर 6,000 रुपये जर खर्च वगैरे तुमच्यावर जर केले तर त्यामध्ये काय गैर आहे. व पहा, संविधान आपलं काय सांगतं तर वेलफेअर स्टेटची संकल्पना देऊन गेलेली आहे. मग त्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत का तर बिलकुल उपकार केले नाहीत. कारण जे काही गोष्टी वगैरे आहेत त्या सर्व काही आपल्या डोळ्यासमोर आहेत. कारण आपण टॅक्स भरतो, सर्वजण टॅक्स भरतात. आता फक्त इन्कम टॅक्स जे कोणी भरतं तर ते फक्त आपल्या भारतामध्ये आहेत 4% एवढेच व्यक्ती जे आहेत ते इन्कम टॅक्स भरतात. ओके, 4% एवढेच व्यक्ती इन्कम टॅक्स भरतात. तरी देखील पहा, आपण एवढा म्हणजे अगदी सरकारजवळ बजेट आहे परंतु अगदीच वेलफेअर स्टेटची संकल्पना वगैरे करणं गरजेचं आहे व ते अद्याप साध्य वगैरे झालं नाही आहे. तर ते पॉवर्टी वगैरे रिमूव्हलसाठी आपल्याला अगदीच जास्त कसोशीने प्रयत्न वगैरे करणं गरजेचे आहेत. हेच आपलं इथं बेसिकली सांगता येतं. म्हणजे आता या एका न्यूजला वगैरे मी थोडंसं जास्त लिंकेजेस वगैरे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, इथून अन्य न्यूज गरजेची नव्हती. त्यानंतर आहे पहा, डॉक्टर तुम्ही सुद्धा, हा लेख बेसिकली जर पाहिलं तर राजस्थाननी जे बिल वगैरे पास केलं त्या संदर्भात आहे. आता पहा, यांनी इथं म्हटलेलं आहे की जेव्हा 2004 ते 14 या दरम्यान BJP काय होतं तर विपक्ष म्हणून कार्य करत होतं. मग पहा, विपक्ष म्हणून कार्य करत असताना तेव्हा काय काय झालेल्या होत्या गोष्टी पहा. भ्रष्टाचार, मेरुमनी, ठरलेला मनरेगा, आधार, अमेरिकेशी अणुकरार, GST. ओके, या सर्व ज्या गोष्टी वगैरे होत्या, आधार कार्ड, त्यानंतर GST वगैरे मनमोहन सिंग यांनी आणलेले होते. मग त्यावेळेस काय केलं होतं पहा, 2004 ते 14 या दरम्यान मनमोहन सिंग सरकारवर BJP काय केली होती, भरपूररित्या विरोध वगैरे केली होती. मग पहा, 2014 मध्ये हे सत्तेत आले. 2014ला सत्तेत आल्यानंतर BJPने ते कायदे वगैरे मागे घेतले का तर बिलकुल नाही, तर त्यांना पुढाकार वगैरे दिला. हाच प्रॉब्लेम इथं राजस्थानमध्ये सध्याला चालू होत आहे. राजस्थाननी क्लेम केलेला आहे की त्यांनी पहिल्यांदाच म्हणजे संपूर्ण देशभरात राईट टू हेल्थ वगैरे लागू करण्याचा पहिला राज्य वगैरे त्यांनी मान मिळवलेला आहे. परंतु सध्याला BJP आणि जे काही विरोधक वगैरे तेथील डॉक्टर वगैरे आहेत त्यांनी विरोध वगैरे दर्शवलेले आहेत. मग त्या संदर्भात त्यांनी दिलेलं आहे की केंद्र सरकारने पण आयुष्मान भारत स्कीम वगैरे लावलेली आहे. मग आयुष्मान भारत स्कीममध्ये पण तेच होतं, फक्त यांनी एक पाऊल पुढे वगैरे गेले आहेत. एक पाऊल पुढे कशा पद्धतीने गेले आहेत पहा, तर सर्व रुग्णांना म्हणजे एखाद्या रुग्णाकडे पैसे असो वा नसो त्या सर्व प्रकारची सेवा देणे डॉक्टर आणि रुग्णालयावर बंधनकारक आहे. ओके, त्यानंतर अपघात वा अन्य आणीबाणी प्रसंगी आगाऊ रक्कम भरण्याखेरीज उपचार नाहीत अशी मिसाज डॉक्टरांना
करण्याची सोय या विधेयकाने ठेवलेली नाही आहे. म्हणजे डॉक्टरांना थोडंसं बंधन वगैरे दिलेलं आहे की सगळ्यांचा उपचार वगैरे करणं गरजेचं आहे. मग ही जर स्कीम पाहिलं तर अगदी आपलं पहा 75 वर्ष झाली ही स्कीम पहिल्यांदाच यायला हवी होती. म्हणजे ते आपलं भारत देशाचं एक दुर्दैव आहे की त्यांनी स्कीम आत्ता आणलेली आहे व ही चांगली गोष्ट आहे की आता तरी ती आलेली आहे. कारण कोविडने आपला आरसा दाखवून दिला की सरकारने आजपर्यंत काय काम केलेलं आहे. बरोबर. कारण पहा कोविडची फेज 2 किंवा कोविडची जी सेकंड वेव्ह वगैरे आली त्यामध्ये अगदीच खूप लॉस वगैरे झाला. मग त्या निमित्ताने तरी आज देखील याला विरोध वगैरे होणं हे अगदी चुकीचं आहे. आता यांनी आणीबाणी जरी म्हटलेलं आहे तरी ठीक आहे. त्याला सुप्रीम कोर्टाने वगैरे जेव्हा तुम्ही हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे जाल तेव्हा तुम्हाला त्यावरती डेफिनेशन वगैरे मिळून जाईल. परंतु याला पूर्णतः कायदाच विरोध वगैरे करणं हे अगदी चुकीचं आहे. त्यानंतर पहा आता सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हे पण विरोध करतील याचं पण काही खरं वगैरे तिथं नाही आहे. कारण पहा 1996 मध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं होतं की प्रत्येकाला जी सेवा आहे ती मिळणं अगदी कंपल्सरी आहे. किंवा पहा 1996 सालीच देऊन ठेवलेला आहे. पैसे आहेत किंवा नाहीत याची पर्वा न करता रुग्णास उपचार देणे हे सर्वोच्च पातळीवरील बंधनकारक केले गेले असेल आणि ते डॉक्टरांस मान्य नसेल तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन हा निर्णय बदलून घ्यावा. अगदी तेच आहे ना. सुप्रीम कोर्टाने 1996 मध्येच म्हटलेलं आहे की एखाद्याचे पैसे वगैरे तुम्ही बघू नका तर पहिल्यांदा त्याला काय द्या, ट्रीटमेंट द्या. ओके. म्हणजे ज्या पद्धतीने मुन्नाभाई MBBS मध्ये वगैरे ते म्हटल्यात आलेलं होतं अगदी त्याच पद्धतीने इथं आहे. सुप्रीम कोर्टाने ती ऑलरेडी गाईडलाईन्स वगैरे दिलेली आहे. मग हे डॉक्टर का विरोध करत आहेत पहा. ओके. डॉक्टरांचं म्हणणं आहे की ती आणीबाणीची डेफिनेशन वगैरे नाही आहे. परंतु आणीबाणीची डेफिनेशन असो किंवा नसो डॉक्टरांचं कर्तव्य काय तर रुग्णांची वगैरे सेवा देणे हा तिथे हे आहे. म्हणजे त्यांचं सर्व्हिस ते करणं वगैरे त्यांचं कर्तव्य आहे. मग पहा सुप्रीम कोर्टाने पण तशा पद्धतीने तिथं म्हटलेलं आहे तरी देखील आज विरोध होत आहे. का तर पहा 2023 मध्ये 2023च्या एंडला वगैरे काय राजस्थानमध्ये वगैरे इलेक्शन आहेत. मग कदाचित हा मास्टर स्ट्रोक वगैरे असेल असं त्यांचं मत वगैरे दिलेलं आहे लेखकांनी व ते होऊ पण शकेल. व पहा जे डॉक्टर्स वगैरे आज सध्याला त्यांनी हे करत आहेत म्हणजे काय म्हणतो आपण जे आंदोलन वगैरे करत आहेत त्यांना जर असं नको असेल तर त्यांनी प्लीज म्हणजे त्यांनी आपलं हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचा दरवाजा वगैरे मोकळा आहे. कारण सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी निकाल दिलेला आहे. मग पहा ते हायकोर्ट तर निकाल बदलू शकत नाही परंतु सुप्रीम कोर्टालाच तो निकाल बदलावा लागेल. मग सुप्रीम कोर्ट आता पाहूयात त्याबद्दल म्हणेल का. परंतु हे डॉक्टर वगैरे जातील का तर बिलकुल जाणार नाहीत. आणखीन एक जर याच्या विरोधात आपण जर बोलायचं जर म्हटलं तर डॉक्टर कशासाठी म्हणजे त्यांचा अभ्यास वगैरे कशासाठी करतात तर सामाजिक सेवासाठी वगैरे. मग समाजाची सेवा करत असताना तुम्ही अशा पद्धतीने म्हणू शकता का की बा आम्हाला एवढी फीस वगैरे असावीच लागते वगैरे असं म्हणणं चुकीचं आहे ना. कारण पहा डॉक्टरला आपण भगवानचा दर्जा वगैरे दिलेला आहे. मग दर्जा तर तशा पद्धतीने दिलेला असेल. जर तुम्ही पैशासाठी जर काम करत असाल तर हेच अगदी चुकीचं आहे. हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. म्हणजे काय झालेलं आहे हे सर्व कमर्शलायझेशन झालेलं आहे हेच इथं म्हणण्याचा पॉईंट आहे. आता पहा अगदीच राजकारणमध्ये पण तशाच पद्धतीने एक जर सीट वगैरे आपल्याला जर लढवायची असेल तर अगदी तशाच पद्धतीने तिथं पैशाचं वगैरे तिथं राज्य वगैरे सध्याला चालू आहे. हेच आपलं एक हार्श रियालिटी वगैरे इथं सांगता येते. ओके. म्हणजे राजस्थान सरकारचं बिल चांगलं आहे परंतु जे इंटेन्शन वगैरे ते लोकांपर्यंत पोहोचलं नाही. किंवा जे डॉक्टर्स आहेत डॉक्टर्सचा वगैरे त्यांचा विरोध कशामुळे होत आहे तर एकतर BJPचा त्यांना सपोर्ट असेल किंवा अगदीच जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्यांनी जी कर्तव्य वगैरे होतं ते कर्तव्यापासून दूर जात आहेत हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर पुढची न्यूज पहा. चित्त्याबाबत ही राजकारण म्हणजे अगदीच जे कुनो नॅशनल पार्कमध्ये वगैरे जे चित्ते वगैरे आणण्यात आलेले होते मग त्यातील 4 चित्ते वगैरे नव्याने जन्माला वगैरे आलेले आहेत अशा पद्धतीची न्यूज आहे. मग त्याबद्दल राजकारण वगैरे झालेलं आहे का तर ही न्यूज आपल्यासाठी काहीच गरजेची नाही. प्लीज स्किप करा. पुढे चला. येथून अन्य न्यूज गरजेची नव्हती पहा. त्यानंतर पहा आणखीन एक न्यूज आहे क्रीडा आणि अर्थसत्ता पेजवरती की गुगलवरील दंड कायम NCLT कडून शिक्कामोर्तब झालेलं काय पहा. अगदीच कॉम्पिटिशन जे स्पर्धा आयोग वगैरे जे म्हणतो आपण भारतामध्ये ट्रेडमध्ये व्यापारामध्ये वगैरे स्पर्धा टिकून असावी यासाठी स्पर्धा आयोग वगैरे काम करतं. मग स्पर्धा आयोगाने काय केलं होतं पहा. जे गुगल अँड्रॉइड मोबाईल जर असेल तुमच्याजवळ जर अँड्रॉइड मोबाईल वगैरे जर असेल तर अँड्रॉइड मोबाईलमध्ये सध्याला जर नवीन घेतला असेल तर त्यामध्ये पहा गुगल डायलर गुगल कॉन्टॅक्ट वगैरे हे सर्व गुगलचे वगैरे येत आहेत. किंवा याहीपेक्षा जर गेलात तर तुम्ही अगदीच याच्यापूर्वी पण पहा गुगलचे सर्व सॉफ्टवेअर वगैरे प्री इन्स्टॉल वगैरे असायचे. मग पहा यासाठीच काय केलेलं आहे हे म्हणजे जे कॉम्पिटिशन जे स्पर्धा आयोग वगैरे आहे भारताचं यांच्याकडे जेव्हा हे त्यांना जे समजलं की हे गुगल ऑलरेडी सर्व त्यांचे सॉफ्टवेअर वगैरे टाकून देत आहे यामुळे स्पर्धेला वगैरे तिथं कुठेतरी मोनोपॉली वगैरे क्रिएट होत आहे असं तेव्हा तेव्हा स्पर्धा आयोगाला वगैरे जेव्हा समजलं हे तेव्हा त्यांनी काय केलं पहा तर गुगलला वगैरे दंड ठोठावला. मग स्पर्धा आयोगाच्या
विरोधात यांनी कुठे गेले, NCLT कडे वगैरे गेले. मग NCLT ने पण ते चुकीचं आहे असंच गुगलला वगैरे सांगितलेलं आहे. कारण जे प्री इन्स्टॉल्ड ॲप वगैरे आहेत गुगलचे, हे अगदीच काही गरजेचे वगैरे नसतात, किंवा काही अगदीच आता पहा सामान्य माणसाला त्याची गरज पण नसते ना. काही गोष्टी आता गुगलचं डिओ वगैरे येतं, व्हिडिओ कॉलचं वगैरे, जिथं नेटवर्कच पोहोचत नाही, आपण त्या व्यक्तीला जर आपण गुगल डिओ जर देत असेल तर ते अगदी चुकीचं आहे. त्याऐवजी त्याचं स्टोरेज वगैरे जे मोबाईलचं होतं, म्हणजे जरी आता गुगल डिओला पण 32 MB तरी का होणं लागणारच आहे, मग ते अगदीच त्याच्या इच्छेविरोधात ते ॲप्लिकेशन वगैरे त्याला प्री इन्स्टॉल ठेवावंच लागतं. हा एक मोठा प्रॉब्लेम वगैरे तिथं क्रिएट होतो. यासाठी पहा स्पर्धा आयोगाने जे निर्णय वगैरे घेतला ते अगदी चांगला आहे, परंतु गुगलने वगैरे आता मग त्याबद्दल अनइन्स्टॉलचा वगैरे पर्याय दिलेला आहे अवेलेबल करून, परंतु तरी देखील पहा त्यांना दंड वगैरे लागलेलाच आहे. ओके, ही एक न्यूज होती गरजेची. त्यानंतर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथे संपतं. त्यानंतर पहा आजचं द हिंदू आहे. द हिंदूमध्ये एकही बातमी वगैरे काही कामाची नव्हती. सर्व बातम्या ऑलरेडी आपण लोकसत्तामध्ये चांगल्या पद्धतीने कव्हर केलेलं आहे, त्यामुळे मी आजचं द हिंदूला इथं थांबवतो. आजचे एडिटोरियल काही गरजेचं नाही. एडिटोरियलमध्ये एक आलेलं आहे की UPSCमध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सब्जेक्ट वगैरे असावा का, म्हणजे पूर्ण दिलेलं आहे, परंतु पर्सनल व्ह्यूज वगैरे गरजेचे नसतात, त्यामुळे मी पूर्णतः स्किप करतोय. व अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका, काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.